नमस्कार मित्रांनो, राजकारणात किती गोष्टी एक सारख्या असतात. अनेकदा आपल्याला कल्पना नसते, पण तरी आपण थक्क होतो. आता कॅनडात जी गोष्ट घडली, म्हणजे कॅनडा सरकारने भारतावर जे आरोप केले, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आणि मग भारताने आपले राजनैतिक अधिकारी परत बोलवले, कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत पाठवलं. या सगळ्या घटनाक्रमाचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काय संबंध, हा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. कारण या व्हिडिओचं शीर्षकच असं आहे की नाहीतर जस्टिन ट्रुडोचे उद्धव ठाकरे झाले असते. मी काही पु ल देशपांड्यांचा असा काही खूप फॅन वगैरे नाही आहे. मी पुस्तकं सगळी वाचलेली आहेत, पण मला व्यक्तिगत सांगायचं तर मला दमा मिरासदार जास्त आवडायचे आणि त्यामुळे मी काही अशी त्यांची पारायणं केली नाही आहेत. पण तरी देखील पुलंचं अंतू बर्वातलं एक वाक्य घेऊन की कोणाचा तरी अण्णू गोकट्या होणं, म्हणजे निवडणुकीत जो सातत्याने पडतो त्याला अण्णू गोकट्या होणं वगैरे असं काहीतरी त्याच्यात संवाद आहे. आणि त्यामुळे एखाद्या नेत्याचं सरकार मुदतपूर्व संपुष्टात आलं आणि खास करून त्याच्याच पक्षातल्या लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं तर त्यांचा उद्धव ठाकरे झाले अशा प्रकारे उल्लेख केला तर आश्चर्य वाटायला नको. कारण अशी घटना जगाच्या पाठीवर फारशी कुठे घडल्याचं आठवत नाही की स्वतःच्या वडिलांनी काढलेला पक्ष गेला, चिन्ह गेलं, आमदार गेले, अनेक खासदारही गेले आणि हाती फक्त मशाल उरली. आता जस्टिन ट्रुडोच्या बाबतीतही योगायोग बघा ना. जस्टिन ट्रुडोचे वडील पिरी ट्रुडो हे देखील पंतप्रधान होते आणि जस्टिन ट्रुडोचा सरकारचा कारभार जर बघितला तर त्याची तुलना महाविकास आघाडीच्या कारभाराशी केल्याशिवाय राहवतच नाही. आणि म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जस्टिन ट्रुडोच्याच लिबरल पक्षाच्या 20 खासदारांनी एक गट तयार केला होता ज्यांचं लक्ष होतं जस्टिन ट्रुडोचं नेतृत्व झिडकारणं आणि त्यांच्या जागी दुसरं कुठलं तरी नेतृत्व पक्षात आणणं आणि त्यांना 30-40 खासदार पाठिंबा द्यायला तयार होते. हे असं होण्याचं कारण म्हणजे कॅनडात पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. जस्टिन ट्रुडो 2015 पासून पंतप्रधान आहेत आणि येत्या निवडणुकीत जर सर्वेक्षणांवर विश्वास ठेवला तर ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाचा जेवढा दारुण पराभव झाला त्याच्याहून मोठा दारुण पराभव कॅनडामध्ये लिबरल पक्षाचा होणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा जहाज बुडायला लागतं तेव्हा उंदीर इकडनं तिकडे जायला लागतात. तसं कॅनडामधल्या खासदारांनी सक्रियता दाखवायला सुरुवात केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना जसे सगळीकडे अमित शहा दिसतात तसं जस्टिन ट्रुडो नाही अमित शहा दिसायला लागलेले आहेत असं मला कळलेलं आहे. एक क्रिस्टोफर क्लॅरी म्हणून एक राजकीय विश्लेषक आहे, हिंदुस्तान टाइम्समध्ये वगैरे लिहितो, अमेरिकन आहे आणि त्यांनी वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रातला लेख शेअर केलेला आहे आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की खाजगी संभाषणात, खाजगी संवादामध्ये कॅनडाचं सरकार भारतीय सरकारला असं सांगतंय की कॅनडामध्ये जी हत्या करण्यात आली होती त्याच्यामध्ये अमित शहांचा सहभाग होता. म्हणजे बघा किती बाष्कळ. म्हणजे याच्यामध्ये अजित डोवाल यांचं नाव नाही, RNAWचं नाव नाही, डायरेक्ट अमित शहांचं नाव. पण हे वॉशिंग्टन पोस्टचं हे वृत्त आहे. कॅनेडियन ऑफिशियल्स आयडेंटिफाईड द सिनियर ऑफिशियल इन इंडिया as Amit Shah, a member of Modi's inner circle who serves as Home Minister. Spokespeople in India's Ministry of External Affairs and its Home Ministry, which oversees national security matters, did not respond to requests for comment about Shah's alleged roles. Canadian officials shared details about the references to Shah and other evidence with India's National Security Advisor Ajit Doval at a secret meeting in Singapore. म्हणजे वॉशिंग्टन पोस्टचा दावा आहे की या कॅनडामधल्या हत्याकांडामध्ये अमित शहा त्याचे सूत्रधार होते असे पुरावे कॅनडाच्या सरकारने
अजित दोवल यांच्याकडे दिलं. हे अजून कळलं की नाही माहिती नाही, तर सामनामध्ये आणि जोगसत्तामध्ये त्याच्यावर अग्रलेख उद्याच्या उद्या छापून येईल की दिल्लीतून फौजा निघाली आहेत, त्या महाराष्ट्रापर्यंत नाही टोरंटोपर्यंत फौजा दौडत चालली आहेत. काय म्हणजे काय आपल्याकडे लिहितील सांगता येत नाही. पण मी महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच्यात पलीकडे फारसं शिरणार नाही, कारण कॅनडाचं राजकारण हे महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. आणि कॅनडाचं राजकारण भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये एक दरी मोठी करण्यात अतिशय म्हणजे का भूमिका बजावत आहे पण कल्पना नाही. पण म्हणून म्हटलं कॅनडाच्या राजकारणाचा ट्रुडोनी अशा प्रकारचा बट्ट्याबोळ केलेला आहे. कॅनडाची लोकसंख्या 4 कोटी पण नाही, म्हणजे आकाराने जगातला दुसरा सगळ्यात मोठा देश आहे रशियाच्या खालोखाल, पण लोकसंख्या अवघी 4 कोटी 3.89 कोटी वगैरे विकिपीडियाचा आकडा आहे. आणि तरी देखील कॅनडामध्ये गेल्या वर्षी जाणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या होती जवळपास 4,85,000. म्हणजे 4,85,000 विद्यार्थी कॅनडामध्ये शिकायला जातात. आता हे नेमकं कोणतं शिक्षण घेतात हे कोणालाही माहिती नाही, कारण यातले अर्ध्याहून जास्त विद्यार्थी कॅनडामध्ये काम करून, टॅक्सी चालवून, वॉचमनचं काम करून, तिकडच्या एखाद्या मुलीशी लग्न करून किंवा पुरुषाशी लग्न करून तिकडचं नागरिकत्व मिळवायचं या उद्देशाने तिकडे जातात. आणि तुम्ही जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना कॅनडामध्ये घेतात, आणि एवढंच नाही, भोंगळ कारभार बघा कसा, आणि हे लांगुल चालण्याचं राजकारण आहे, हे जस्टिन ट्रुडोचं राजकारण आहे. आणि म्हणून कॅनडाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. कोविड काळात अनेक देशांमध्ये सगळी व्हिसा प्रक्रिया, विमानं बंद होती आणि त्यामुळे अगदी अमेरिकेलाही 1.5 वर्ष व्हिसासाठी थांबावं लागत होतं, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या गोष्टीमध्ये सुरळीतपणा आणला. कॅनडाने काय केलं असावं? कॅनडात जायला व्हिसा काढायचा तर त्याच्यामध्ये तुमचं विमानाचं परतीचं तिकीट आणि कॅनडामध्ये तुम्ही कुठे राहणार त्या हॉटेलच्या वास्तव्याचं काही हॉटेलचं बुकिंग केलं आहे वगैरे हे सगळं आवश्यक असतं जर तुम्ही पर्यटक म्हणून जाणार असाल तर. कॅनडाने या अटीच काढून टाकल्या, कारण इकडे जसं रोहिंग्यांना आणून त्यांना नागरिकत्व देणं, म्हणजे त्यांना आधार कार्ड देणं, त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स देणं, त्यांची नावं बदलून त्यांना इकडे आणणं हा धंदा झालेला आहे, राजकीय धंदा. तसाच धंदा बहुधा ट्रुडो सरकारनेही केला. आणि त्यामुळे कॅनडामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक गेले, म्हणजे विद्यार्थी 4,85,000 गेल्या एका वर्षात. आणि हे विद्यार्थी पैसे भरून गेले, म्हणजे कॅनडातल्या विद्यापीठांची मोठी फी असते $20,000 $30,000 वर्षाला, तेवढे भरून हे लोक तिकडे शिकायला गेले. याच्याशिवाय लोक पर्यटक म्हणून गेले आणि गायब झाले, म्हणजे परत आलेच नाहीत. आणि ह्याच्याहून जास्त अनेक लोक हे अमेरिकेच्या सीमेवरनं किंवा विमानाने कॅनडात गेले, कारण त्यांना अशी अपेक्षा होती की कॅनडात गेलं 5-6 वर्ष राहिलं की नागरिकत्व मिळतं. पण इकडनं पंजाबमधनं कॅनडात गेले आणि कॅनडाचं वास्तव समजल्यावर जे चटके बसले. तुम्ही म्हणाल याचा सगळ्याचा या हत्याकांडाशी काय संबंध आहे? तोच संबंध कसा आहे ते मी सांगतोय, त्यामुळे नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. गंमत आहे, म्हणजे म्हणून म्हटलं की कारभार किती गमतीशीर आहे. तर सांगायचा मुद्दा हा की एवढ्या मोठ्या संख्येने लोक गेले. आता कॅनडाच्या लक्षात आलं की याच्यामुळे आपली परिस्थिती डामाडौल झालेली आहे, कारण एवढ्या लोकांना रोजगार कुठून द्यायचा? आपल्याच लोकांना रोजगार मिळेनासा झाला. दुसरी गोष्ट, एवढ्या मोठ्या संख्येने लोक कॅनडात आले, राहणार कुठे? जे घरांची म्हणजे त्या मोठ्या प्रमाणात घरं बांधायला हवी ती घरच बांधली नाही. आणि त्यामुळे कॅनडातल्या लोकांना आपल्या आईवडिलांबरोबर राहणं, तिथे 15-16 वर्षी मुलगा वेगळा होतो आणि राहायला जातो दुसरीकडे, पण 25-30 गेलेल्या लोकांनाही आईवडिलांबरोबर राहणं किंवा स्वतःच्या घराच्या बेसमेंटमध्ये वेगळा संसार थाटणं हे त्यांना भाग पडलंय, कारण घरांच्या किमती सामान्य नागरिकांना परवडण्याशा झालेल्या आहेत. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे की आता लक्षात आलं की आपण एवढ्या लोकांना रोजगार देऊ शकत नाही, आणि त्यामुळे त्यांनी नियम बदलले. आधी तुम्ही पदवी शिक्षणाला गेलात तरी पदव्युत्तर नोकरीसाठी किंवा अप्लाय करणं किंवा अशा गोष्टी करू शकायचा, त्याच्यावर आता त्यांनी थोडेसे निर्बंध आणले. त्याच्यामुळे काय नवीन गंमत झाली कॅनडामध्ये, विद्यार्थी म्हणून गेलेले लोक शरणार्थी म्हणून व्हिसासाठी अप्लाय करत आहेत. जो विद्यार्थी म्हणून जातो तो घरचा सुस्थितीत असतो म्हणून $20,000 $30,000 खर्च करून कॅनडात जातो. घरी जेवायचे लाले आहेत म्हणून जात नाही, किंवा घरी आपल्याकडे काही त्रास होतोय म्हणून तो शिकायला परदेशात जात नाही. पण त्याला नागरिकत्वासाठी तो परदेशात गेला आणि आता नागरिकत्व असं मिळत नाही. म्हणून मग मी
शीख समाजाचा असल्यामुळे माझ्यावर भारतात अन्याय होतो, मी मुसलमान असल्यामुळे मला वाईट वागणूक मिळते, मी समलैंगिक असल्यामुळे, तृतीयलिंगी असल्यामुळे माझे छळ होतो, असं कारण करून हे विद्यार्थी आता शरणार्थी म्हणून ॲप्लिकेशन करतायत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची शरणार्थी म्हणून ॲप्लिकेशन करणाऱ्यांची संख्या 19,500 काहीतरी झाली. आणि तुम्ही कल्पना करा, म्हणजे कॅनडा कायद्याने चालणारा देश असल्यामुळे प्रत्येक शरणार्थी ज्याला व्हायचं आहे त्याचं कोर्टामध्ये त्याला सादर करणं, त्याला आपली बाजू मांडू देणं, मग कोर्ट त्याला नाही म्हणतं, पण ही सगळी प्रक्रिया पार पाडावी लागते. तोपर्यंत त्याला कॅनडात ठेवून घेण्याची जबाबदारी कॅनडा सरकारची. आता याच्यामुळे काय झालं, म्हणून कॅनडाची तंत्रलेली आहे. आता एवढे सगळे, आणि या सगळ्या याच्यात विजाचे तुम्ही नियम शिथिल केले. अनेक गँगस्टर पंजाबमधनं आणि जगभरातनं कॅनडात पर्यटक म्हणून गेले आणि तिकडेच गायब झाले. आता ते कॅनडात राहून किंवा कॅनडात शरणार्थी म्हणून त्यांनी प्रवेश केला, कारण मी इथे गँगस्टर आहे आणि माझा भारतात छळ होतोय. आता गँगस्टरचा छळ होणार नाही का, पण त्या आधारावर जर त्याला व्हिसा मिळाला असेल तर कल्पना करा, तिकडे बसून इकडच्या टोळ्या चालवत आहेत आणि त्यामुळे कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत आहे. आत्तापर्यंत तिथल्या गोऱ्या लोकांनी याची पर्वा केली नाही, कारण म्हणजे काळे म्हणणार नाही पण ब्राऊन पीपल म्हणजे गवाळ लोक, भारतीय लोक एकमेकांना मारतात, मी कशाला पर्वा करू, मला काही त्याचा त्रास नाही आहे. पण आता हे त्यांच्या अंगाशी यायला लागलंय. आणि जे आत्ता कॅनडात हिंसाचार होतोय आणि कॅनडातल्या या फुटीरतावाद्यांना मारलं जातंय, त्याच्यातली मेख ती आहे की कॅनडात जसं आपल्याकडे हे बाबा सिद्दीकीला मारणारे कोणी हरियाणातनं आलेला, कोणी उत्तर प्रदेशातमधनं आलेला, कारण जिथे गरिबी असते तिथे काही पैसे दिले की लोक जाऊन सुपारी वाजवतात, तसे कॅनडातही सुपारी वाजवणारे अनेक लोक झालेले आहेत. हत्या करणं ही तर मोठी गोष्ट आहे. इंटेलिजन्स गॅदरिंग म्हणजे आता हे जे भारतीय उच्चायुक्त, जे भारताचे परराष्ट्र सेवेतले सगळ्यात सिनियर 36 वर्ष सेवा झाली आणि ते सुदान आणि जपानच्या देशांचे राजदूत होते, त्यांच्यावर तुम्ही गुप्त वार्ता गोळा केल्याचे आरोप करता आणि त्यांची चौकशी करायची मागणी करता. कॅनडाचं म्हणणं आहे की कॅनडा सरकारचं, ट्रुडो सरकारचं म्हणणं आहे की हे भारतीय राजदूत आणि उच्च अधिकारी तिकडे बसून गुप्त वार्ता गोळा करत होते. आता हे सगळे आरोप या फुटीरतावाद्यांनी केलेले आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गुरुद्वारामध्ये जी विखारी भाषणं करतो, जी भारत विरोधी वक्तव्य करतो, घोषणा करतो, ज्या काही गोष्टी करतो, त्या कोणतरी येऊन अज्ञात लोक येऊन तिथे शूटिंग करतात, फोटो काढतात, ती माहिती पोचवतात आणि त्यांना कॅनडा सरकारला वाटतं हे काम भारतीय उच्चायुक्तातलं किंवा राजदूतावासातले लोक करत आहेत. आता सांगा, जिथे तुम्ही अशी सगळी पैदास तयार करून ठेवलेली आहे तिथे लोक, आणि त्यांचं म्हणणं आहे की भारतीय लोक म्हणजे तिथे जाऊन जे अडकलेत आणि ज्यांना भारतात परत यायचं आहे, ज्यांनी नागरिकत्व घेतलंय पण ज्यांना आता सहन होत नाही आहे, त्यांना व्हिसा द्यायचा, तर म्हणजे त्यांचं कॅनडाचं म्हणणं आहे की भारतीय दूतावासातनं त्यांना सांगतात की व्हिसा हवा असेल तर जा तिकडे रॅलीत जाऊन फोटो काढून ये, किंवा कोण कोण आलं होतं, कोण कोण भारत विरोधी बोललं याची माहिती दे. आणि मग ते बिचारे लोक ती माहिती, म्हणजे ते शीख लोकच त्यांच्या समाजातल्या खलिस्तानवाद्यांची माहिती भारताला देतात. अशा वेड्या वाकड्या थेरी हे लोक मांडतात. म्हणून म्हटलं की तुलना महाराष्ट्राशी करतोय, कारण महाराष्ट्रातही वाटेल त्या थेरी मांडल्या जातात आणि त्याच्या केंद्रस्थानी अमित शहा असतात. तशा थेरी कॅनडातही मांडल्या जात आहेत. पण सांगायचा मुद्दा हा की कॅनडातल्या सत्ताधारी पक्षाचं दिवाळं वाजलेलं आहे. पुढच्या निवडणुकीतला पराभव त्यांना दिसतोय. पुढच्या मे महिन्यामध्ये, म्हणजे त्यांच्याकडे निवडणुकीनं अजून साधारणतः वर्ष आहे, पण पुढच्या वर्षी मे महिन्यात कॅनडाकडे G7 देशांचं यजमानपद आहे. गेली 5 वर्ष नरेंद्र मोदी G7 परिषदेला जगात कुठेही असो ते जात आहेत, कारण G7 या देशांखालोखाल आज भारताला महत्त्व आहे. रशिया आणि चीनशी ते बोलू शकत नाहीत, कारण त्या देशांना ते शत्रू समजतात आणि त्यामुळे G7च्या बैठकीला भारताने येणं अपेक्षितच असतं. आता कॅनडा सरकारला जर नरेंद्र मोदीच गुन्हेगार वाटत असतील, अमित शहा गुन्हेगार वाटत असतील, तर त्यांना त्यांच्या यजमानपदाखाली भरणारं हे संमेलन, त्याच्यात मोदी येणार कसे? अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायच्यात. आणि म्हणून जस्टिन ट्रुडोला वाटतं की त्याच्या सरकारची विकेट मुदतपूर्वात जाऊ शकेल, त्यांचेच सहकारी बंड करू शकतील. आणि म्हणून आपला खुंटा बळकट करण्यासाठी, म्हणजे त्यांना भीती वाटते की आपले उद्धव ठाकरे होऊ शकतात, म्हणून आपला खुंटा बळकट करण्यासाठी त्यांनी हे सगळं, म्हणजे हे समजा इन्व्हेस्टिगेशन चालू होतं तर त्याच्यात कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्याच्यासमोर जायची काही गरज नव्हती, पण
जस्टिन ट्रुडो एक नंबरचा नौटंकी माणूस आहे आणि त्यामुळे नौटंकी करणं, आधी आपल्याला आठवलं 2018 साली सहकुटुंब सहपरिवार भारतात आलेले आणि विदूषकासारखे कपडे घालून कधी ताजमहलला जात होते, कधी पंजाबमध्ये फिरत होते. म्हणजे काय चाललंय कोणी त्यांना भावही देत नव्हते. असे उद्योग ते करत होते आणि त्यामुळे त्यांच्याकडनं अशाच प्रकारच्या राजकारणाची अपेक्षा आहे. पण जागतिक राजकारण स्थानिक राजकारणाशी कसं संबंधित असतं त्याचे काही कनेक्शन लागतात आणि ते कनेक्शन दिसल्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.